लय दिवस झालं सरपंच कुठं फिरायला नेलं नाही म्हणतो ना म्हणतो. तेवढ्याच सरपंचाने लगेच फोन करून धीरूभाऊची गाडी बोलवून घेतली. गाडीत टाकी फुल करताना सरपंच स्वतः जातीने तिथे लक्ष देत होते, काही घोळ होऊ नये म्हणून. कुठं जायचं, काय जायचं, सरपंच कुठं नेणार हे काहीच माहीत नव्हतं. वरून राजांनी पण तथास्त म्हणून आशीर्वाद दिलता. पाऊस नेमका सुरू झालेला. पुढं जाऊन पाहत होतं काय, पेट्रोल बचतीसाठी गाडी पण एकावर एक चढून जात होत्या. पुढं चाळीसगावच्या घाटात गेल्यानंतर असा मस्त नजारा दिसत होता. तिथलच्या म्हसोबाचं दर्शन घेऊन पुढं निघालो. असे हिरवे हिरवे झाडं, काय झाडे, काय डोंगर, सगळं छान छान झालेलं. घाटातून डाव्या हाताला वळून पाहत होतं काय, नुसते आरसे चमकत होते. पण लक्ष देऊन जेव्हा पाहिलं तेव्हा कळलं, अरे हे तर आरसे नाहीत, हे तर सोलार प्लेट आहेत. घाटातून जाता जाता ही पांढरी गाडी आमच्या पुढं जायचा लय प्रयत्न करत होती, पण धीरूभाईहून काही तिला पुढं जाऊ दिलंच नाही. सरपंच जी की जय हो. चाय पाणी की सोय हो. इथं काय चहा पाणी काही नाही इथं. शेवटी आमचे सरपंच निघाले चहा घ्यायला. सरपंचासोबत घेतला चहा आणि खारीचा आनंद आणि निघालो पुढच्या प्रवासाला. पण पुढं जाता जाता गाडी म्हणली, सांजचा पार झालाय, मला बी चहा प्यायचा. मग काय, गाडीला नेलं तिच्या चहा स्टेशनवर आणि केली ना त्याची चहानं टाकी फुल आणि निघालो मग पुढं पुढं. सरपंच आम्हाला कुठं फिरायला नेणार हे धीरूबाईला आणि मला अजून पण माहीत नव्हतं. सरपंचाने सरळ आदेश दिले की फक्त सरळ चालायचं. धुळ्यात गेल्यानंतर हे ट्रकच्या लांबत लांब रांगा लागलेल्या. आम्हाला काय माहीत नाही काय झालंय काय नाही, का बरं एवढ्या मोठ्या 2-2 किलोमीटर रांगा लागलेल्या. पुढं गेल्यावर कळालं की एका देशी हिरोच्या फिल्मची शूटिंग चालू होती आणि त्या पिक्चरचा हिरो असा गाडीच्या टपावर बसून स्टंट मारत होता की काय सांगा. आणि त्या हिरोचे चाहते बी असे होते की आपल्या हिरोच्या प्रमोशनसाठी ते पण टपावर बसूनच प्रमोशन करत होते. पुढं तापी नदीचं पात्र पाहून मनाला खूप आनंद झाला, कारण दुथडा भरून गंगामाय वाहत होती आणि पुढं सूर्यदेव तिला रस्ता दाखवत होते. दिवाबत्तीची वेळ झाल्यामुळं धीरूबाईंनी आपल्या गाडीचे दोन्ही दिवे लावले आणि पुढं बोर्ड वाचताना कळाले की आपण आता MP मध्ये प्रवेश करत आहोत. MP च्या बॉर्डरवर भलाढ्य असे डोंगर आमच्या स्वागतासाठी तयारच होते. पुढं सरपंच म्हणले, थोडा चहा घेऊ. सरपंच तुमचं अमृत तुल्य नाही इथं. अमृततुल्य आपला काय काकाची ब्रांच आहे काय सगळे भारतात असायला. इकडे MP मध्ये देऊन टाका ना 2-4 ब्रँच. पुढं जाऊन पोहोचलो आम्ही एका गावात आणि तिथं पाहतो तर काय, सरपंचाच्या स्वागतासाठी DJ बीजे आलेला. हे नादखोळा. नागरी सत्काराचा स्वीकार केल्यानंतर आम्ही गेलो रूमवर आणि फ्रेश झाल्यानंतर सरपंच बोलले, आपण जरा फेरफटका मारूया. फेरफटका मारायला गेल्यानंतर सगळ्यांना लागलेली होती जाम भूक. मग तिथंच एका हॉटेलवर गेलो आणि थोडासा अल्पपहार केला, कारण रात्री जाऊन झोपायचंच होतं. अल्पपहार झाल्यानंतर आम्ही गेलो रूमवर आणि सरपंच अशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारता मारता मी कधी झोपी गेलो हे मलाच कळलं नाही.